जितका माणूस धार्मिक असतो तितका बदमाश असतो। पाण्याच्या अनुषंगाने मातीचा जसा चिखल होतो तसंच ह्या अंधश्रद्धेचं आहे। श्रद्धेतूनच अंधश्रद्धा निर्माण होत असते। मुळात तुमच्या आपल्या ज्या श्रद्धा ज्या असतात, देव दैव अजून काही, त्याच मुळात खोट्या असतात। हे आपल्या इकडच्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे। देव नवे जादूगार, करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा। हे पोटभरे कोणते आपल्याला माहिती नाहीत का? देव रोकडा सज्जनी, देव देहात देहात, काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, म्हणजे मूर्खांना देव देहीची पाहना। सुरुवातीलाच ज्यांची आज 200वी जयंती आहे त्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्याला मनापासून अभिवादन। महात्मा फुले आणखीन तुम्ही त्यांच्या विचाराचे सर्व सहकारी, साथी किंवा त्यांचा विचार पुढे नेणारे विचार मंचावरील सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही पण माईसाहेब, त्याचप्रमाणे तुमचे आपल्या संस्थेचे सगळे आयोजक, मग शिक्षण संस्थेचे आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आहेत, त्याचप्रमाणे ND पाटील प्रतिष्ठानचे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीवी ते संदीप भाऊ आहेत, माझे मित्र जगदीश काबरे आहेत, अशी थोर खूप मोठमोठी माणसं आहेत। खरं तुमच्याकडूनच मी सगळं शिकलेलो आहे आणि तुमचं तुम्हाला परत ते द्यायचं आहे। हीच तर महात्मा फुलेंची खरी शिकवण आहे की आपल्यामधनं रिफाईन होऊन ते अधिकाधिक चांगलं कसं होईल। आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही तरुण आला आहात, मला वाटतं जबरदस्तीने आलेला नसाल, आणि आलेला असाल तरी ती मजबुरी आहे, नाहीतर तुम्ही कुठल्या तरी महाराव समजून महाराजाच्या व्याख्यानाला गेला असाल। तर आम्ही नेहमी सांगतो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा आज हे कार्यकर्ते त्यांचे असतील, की जे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवराय यांच्या विचाराची ज्यांची बांधिलकी आहे, ते बुवाबाजी देवबाजी दैवबाजी यांच्या भानगडीमध्ये कधी पडणार नाहीत। आणि तसे न पडणारे तुम्ही आहेत। त्यामुळे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा जे आता ऐकाल ते लोकांपर्यंत सांगितलं तर आपल्या विचारांचा समाज निर्माण होईल। महात्मा फुलेंची आज 200वी जयंती आज या इथे साजरी करण्यामध्ये, इस्लामपूरमध्ये, आता नव्याने ईश्वरपूर ज्याला म्हणतो आपण त्या साजरी करण्यामध्ये खूप महत्त्व आहे। कारण त्यांचं जन्मतिथी आहे, आज आहे, जन्मवार आहे, जन्मतारीख आहे आज। तर हा सांगली जिल्हा नंतर झाला, 71 सालानंतर वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री झाले किंवा अंतुले यांच्या काळामध्ये झाला, पण त्याच्या आधी हा सातारा जिल्हाच होता। आणि महात्मा फुलेंचा जन्म सातारा जिल्ह्यातला कडगुण गावाचा आहे, ही त्यांची जन्मभूमी आहे। आणि त्याच्यामध्ये हा तुमचा आज कार्यक्रम होतो, याला खूप महत्त्व आणि खूप त्याला ऐतिहासिक कार्य म्हणून तुम्ही केलेलं असं मला वाटतं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जो आज अंक प्रकाशित केला, खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने त्यांचं संपादन आहे। आजचा विषय मला जो दिलेला आहे ती महात्मा फुले यांची अंधश्रद्धा विषयक विचार, त्यांचं संपूर्ण कार्यच तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं होतं। खरं अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे असं वेगळं नाही आहे काय, श्रद्धेमध्ये श्रद्धेचा अतिरेक झाला की त्याच्यातून अंधश्रद्धा निर्माण होते। पाण्याच्या अनुषंगाने मातीचा जसा चिखल होतो तसंच ह्या अंधश्रद्धेचं आहे। श्रद्धेतूनच अंधश्रद्धा निर्माण होत असते। त्यामुळे मुळात तुमच्या आपल्या सगळ्यांनी श्रद्धा तपासल्या पाहिजेत, त्या बरोबर आहेत का, त्या योग्य आहेत का। मुळात तुमच्या आपल्या ज्या श्रद्धा ज्या असतात, देव दैव अजून काही, त्याच मुळात खोट्या असतात। हे आपल्या इकडच्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे। आता जे 40-50 वर्षापूर्वी तुकडोजी महाराज गेले, त्यांनी तर सांगितलेलं आहे, देव नवे जादूगार, करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा। हे पोटभरे कोणते आपल्याला माहिती नाहीत का? अजून 150 वर्षापूर्वी, म्हणजे मुळात ज्याच्या बाबतीत श्रद्धा असं म्हणतात त्याची तशी अवस्था असेल तर अंधश्रद्धेमधनं असे बुवाबाज का नाही निर्माण होणार? 150 वर्षापूर्वी महात्मा फुले सांगतात, कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी अज्ञा फसविती, अडाणी लोकांना भटे लाच खाती राजरोस। त्यांनी भटांना दिलेल्या दक्षिणेला लाच म्हटली आहे, पण आपल्याला देताना लाज वाटत नाही असा समाज निर्माण झालेला आहे।
म्हणजे त्यांनी इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्या आधी 250 वर्ष म्हणजे आजपासून 400 वर्ष तुकाराम महाराज सांगतात, देव पहावयासी गेलो, देव होऊन यात खेलो, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना म्हणजे मूर्खांना, देव देहीची पाहना. पण आपल्याला तेही समजलं नाही. हेच महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, अगदी सेम टू सेम. त्याच्या आधी आतापासून 800 वर्ष कबीर सांगतात, जत्रा में फत्रा बिटाया, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, पैसे की धुलदानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक बनावंसं वाटतं, आणि माणूस जितका धार्मिक तितका बदमाश असतो, हे कायम लक्षात ठेवा. जो बदमाश असतो त्याच्या दारात काळी भावली लागली की समजायचं ब्लॅकचा लोचा झालेला आहे. कुठे एक सत्यनारायणची पूजा झाली की समजायचं क्रीम पोस्टला बदली झालेली आहे. कारण क्रीम पोस्टला बदली झाली आहे सगळ्यांना समजलं पाहिजे ना. म्हणजे काय, तर हप्ता मोठा झालेला आहे, म्हणजे हरामखोऱ्यांची ताकद वाढलेली आहे. तुम्हाला जर पोलीस खात्यातली लोक इथे असतील किंवा तुमचे कोण, आता तुम्ही पोलीस होणारच आहात सगळे, IPS BPS महिला पण होती. त्या पोलीसवाल्यांच्या मध्ये असे आहे की छोटा गुन्हेगार असेल, थोडासा गफला करून कुठे फरार झालेला असेल, तर तो पहिला काय करतो की ह्याच्यातनं सुटका करण्यासाठी बाबा का बुलावा म्हणजे गजानन महाराज नाही तर साईबाबाकडे जातो. तो कुठे मिळाला नाही, तो फरार झालेला, तर पोलीसवाले जे असतात ना ते बरोबर गुरुवारी तिथे फिल्डिंग लावतात साईबाबाच्या इथे, नक्की सापडतो. हाफ मर्डरवाला असेल तर त्याला आंगणेवाडीच्या जत्रेत पकडतात, कारण तो बायकोला भेटायला नक्की तिकडे येईन किंवा आईला भेटायला, कारण ती जत्रेमधून गेला की ते सगळ्यातनं सुटका होते. त्याच्या पुढे अजून जर मोठी मर्डर आणखीन भानगड असेल खूप मोठी, तर बाकीचे मोठी झालेले फरार होतात आणि त्याला आपले सरकार सुद्धा त्यांना मोकळीक देतं थोडं मल्ल्या बेळ्याला पळून जायला. परंतु अजून मोठं असेल तर तिरुपतीला पकडलं जातं. हमखास तो त्या एका वर्षाच्या चोर पकडला जातो ना, ह्या थोतांडातून पकडला जातो. हे महत्वाचं आहे. तर जितका माणूस धार्मिक असतो तितका बदमाश असतो. त्याच वेळी अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, देव हे कल्पित, शास्त्र हे शाब्दिक, पुराणे सकळिक बाष्कळिक. इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. पुराण कथा बिथा सगळ्या झूट आहे. आणि हेच महात्मा फुलेंनी सत्यधर्मामध्ये आपलं सत्सारच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये मत्स्य पुराण, अजून कुठली कुठली पुराणं, ह्यांची प्रचंड प्रमाणामध्ये चिरफाड केलेली आहे. खूप त्यांनी एकदम अशी टोकाची टीका केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हे तेव्हापासून सुरू आहे. म्हणून आपला वारसा जो आहे तो महात्मा फुलेंशी आपण जोडतो. आणि ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं म्हणून हिंदू हृदय सम्राटांचे वडील प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की ह्या देशातला तरुण जेव्हा विचाराचा हातोडा हातात घेईल, तो विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणखीन देवळावरती पडेल. हे काही गांजे पिऊन लिहिलेलं नाही त्यांनी, 26 सालामध्ये लिहिलेलं आहे. आणि आज आपण कुठे आहे? आज माणसापेक्षा फत्तरी देवदेवतांना किंमत जास्त राहिली आहे. ज्या देशामध्ये दगडाला किंमत असते त्या देशामध्ये माणसाच्या बुद्धीला कधीच किंमत असू शकत नाही. हे आपल्याला महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण आपला जो हट्टीपणा आहे, सामाजिक हट्टीपणा आहे, तो मुद्दामून सोडला जात नाही किंवा सोडू नये यासाठी नवीन व्रत वैकल्य देव जन्माला घातलेले असतात. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे आणि महात्मा फुले पण म्हणतात की देव इकडून तिकडून जन्माला आले नाही. ज्याचं पोट त्याच्याशी बांधलंय त्या भटाच्या पोटातून जन्माला आलंय, ब्रह्माच्या नाभीतून आलेलं नाहीये. की जे असं म्हटलं जातं, तुम्ही हसायला काय हरकत नाही, हा मनापासून हसा, काय त्याच्यात कसले आहे ते निर्लज्जपणे काही करतात आणि आपण झालं त्याच्यावरती हसायला टाळ्या वाजवायला घाबरतो कशाला. ती काय माझी वाक्य आहे? हे सरकारी वाक्यातनं मी बोलतोय सगळं. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यानंतर महात्मा फुले का मानायचे? आणि जर तुम्ही महात्मा फुले मानत असाल, आज तर इथे उघड्यावरचा कार्यक्रम आहे, लाईट आहे, माईक आहे, प्रकाश आहे, सगळं आहे. जर तुम्ही महात्मा फुले मानत असाल, किंवा आपण जेव्हा नाटकाचं तिकीट काढायला जातो, पिक्चरचं तिकीट काढायला जातो,
तिथे काळोख असतो प्रचंड हॉलमध्ये, समोर भावना चाळवणारी दृश्य असतात चित्रपटामध्ये, तेव्हा आपल्या बाजूला कोण बसतंय आपण बघतो का? मग इथे अशी स्त्री आणि पुरुष वेगळे का? जिथे जागा असेल तिथे बसायला शिका. जो असं बंधन घालत असेल ते तोडायला शिका, तरच तुम्हाला खरे महात्मा फुले कळतील. महात्मा फुले यांनी लिंगभेद काढून टाकला होता. संत सुधारकांचं हे मुळात सूत्र आहे. इकडे सगळा उजेड आहे ना, इथे काय प्रॉब्लेम आहे? इथे काहीच नाही ना. पण आपण मी नेहमी सांगतो की लग्नाच्या इथे आणि सत्संगामध्ये हे असे स्त्री पुरुष वेगळं का बसतात? लग्नाला तर जुळलं पाहिजे ना, ते एकत्र बसलंच पाहिजे ना. ती बायको एकीकडे, नवरा एकीकडे, काय हे नोघं एकत्र बसलेले आहे घटस्फोटाच्या नावाने आधीच. तर आपण वेगळं का? सत्संगाला वेगळं असलं, कारण भानगडी सगळ्या तिकडेच आहेत सत्संगामध्ये. म्हणून ते स्त्री पुरुष मुद्दामून वेगळं बसलेलं असतं. संतांचं आणि सुधारक हे वेगळे नसतात. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज हे संतच असतात. आणि संत सुद्धा जनाबाई असतात आणि संत कानोपात्र असते. संताची तिथे संतीण होत नाही, सुधारकाची सुधारकीण होत नाही. तर थोर सुधारक सावित्रीबाई फुले, थोर सुधारक रमाबाई असतील, अजून काही असतील, हे आपलं ताराबाई शिंदे असतील. पण आपण व्यक्तिगत जीवनात, व्यावहारिक जीवनात शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, संपादक, संपादिका, खरं पदाला कुठला लिंग नसतं ना. हा लिंगभाव दुजा म्हणजे त्याचा दूर करणे हेच तर महात्मा फुलेंचं खरं काम आहे. आणि ते काम आपण टाळतो का? ते काम आपण टाळलेलं नाही पाहिजे. ही सुद्धा अंधश्रद्धा आहे की स्त्रियांनी वेगळं बसलं पाहिजे, पुरुषांनी वेगळं बसलं पाहिजे, स्त्रियांच्या पुढे सौ लिहिलं पाहिजे आणि त्याच्या पुढे काय लिहिलं पाहिजे? त्याची बायको मेली तर लिहायचं असं मेलेल्या बायकोचा नवरा म्हणून, तिथे कायमश्री. तर हे सगळं खोडून टाका. महात्मा फुलेंचं कार्य जर जागृत करायचं असेल आज 200 वर्षानंतर जयंतीच्या वर्षात, तर पहिली ही साफसफाई करा. ही साफसफाई आपल्याला खूप ताकदीने केली पाहिजे, जी आज काळाची गरज आहे. महात्मा फुलेंनी ते काम अत्यंत ताकदीने केलं. तर मी सांगत होतो, जे प्रबोधनकार ठाकरे त्यांनी सांगितलं ही सगळी पुराणं खोटी आहेत. ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं तसं ते म्हणतात ही पुराण आणखीन वेद शौचालयात फेकण्याच्या लायकीची आहे. वाचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे नावाचं पुस्तक 20 पानांचं आहे. आपल्याकडे ज्ञान आहे ते खूप कमी पानाचं आहे. कमी पानामध्ये ज्ञान असतं, मोठ्या पुस्तकांमध्ये फक्त रद्दी असते, बाकी काय नसतं. आपलं मराठी साहित्य म्हणजे मुळात असे आहे की हिरे शोधायची असेल तर कोळशाची खाण विकत घ्यावी लागते. कोळशाच्या खाणीमध्ये 4 हिरे सापडले तर सापडले, पण पहिली कोळशाची खाण विकत घ्यावी लागते. आपल्याला 4-2 वाक्यांसाठी, विचारांसाठी जाडजूड पुस्तकं घ्यावी लागतात. हे महात्मा फुलेंनी सगळं टाळलेलं आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची कारकीर्द पेशवाई काळामध्ये 200 वर्षामध्ये पुसली गेली होती, संपूर्ण पुसली गेली होती. एका 200 वर्षामध्ये शाहीर, जे शिवरायांच्या दरबारामध्ये त्यांना महत्वाचं स्थान होतं, ज्या शाहिरांना, जे आता पत्रकारिता म्हणतो आपण, जी आज डिजिटल पत्रकारिता जर्नलिझम आलेली आहे, त्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम म्हणजे टीव्ही जर्नलिझम आली, त्याच्या आधी प्रिंटिंग जर्नलिझम होती, जे 1832 किंवा त्याच्या आधीपासून सुरू झाली आपण म्हणतो. पण त्याच्या आधी जी होती ती होकल जर्नलिझम होती, की आज प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जाणार आहेत, तर जिजाऊंनी आगिंदास नावाचा, की त्याला अज्ञातदास म्हणतात आता, त्या अज्ञातदासाला सांगितलं होतं जा आणि पोवाडा लिह. आणि तो त्यांनी पोवाडा लिहिला, त्याचं वर्णन केलं. शिवरायांच्या पदरी लोककलाकार आणि शाहिरांना खूप मोठं मान होता. कारण शाहिराची ताकद अशी आहे की झोपलेला असतो त्याला जागा करतो शाहीर, जागा केलेल्या माणसाला उभं करतो आणि त्याला कर्तव्याची जाणीव करून त्याला धावायला लावतो शत्रूच्या मागे, आणि त्याच्यामधनं जो पळ काढतो, त्याची मानगूट पकडून परत कामाला लावतो, तो शाहीर असतो खरा. पण आता शाहीर म्हणजे भयानक झालेलं आहे. त्याच सकाळी शाहीर सुपारा घेतात आणि धन्य धन्य आपलं काय म्हणतात, धन्य धन्य शरद पवारांच्या नावाने पोवाडा लिहितात, आणि संध्याकाळी धन्य धन्य फडणवीसच्या नावाने पोवाडे गातात. असले फुकटचे शाहीर काय उपयोगाचे नाहीये. शाहीर जो असतो तो गाणं स्वतः लिहितो, तो संगीतबद्ध करतो आणि तो सादर करतो, कारण त्याची कमिटमेंट असते ती.
आणि असे शाहीर निर्माण झाले. ते छत्रपतींच्या दरबारात होते. ते जे इतिहास सांगायचे, तर एक मावळा मेला तर त्या गावावरती अवकाळा पसरायची आणि गावामध्ये असं वाटायचं की बाबा शिवाजी महाराजांचे वडील तर पेश असे करायचे की तिथेच त्या गावामध्ये ते शाहीर आणखीन जे शौर्य त्याचं सांगायचं, त्याच्यातून 100 मावळे नव्याने तयार व्हायचे. स्वराज्याची लढाई मावळ्यांनी जशी तलवारीने लढलेली आहे तशी शाहिरांनी आपल्या गळ्यांनी लढलेली आहे. हे शाहिरांचं महत्व आहे. तर त्या शाहिरांना पेशवाईमध्ये नाचगाण्यामध्ये अडकवलं, त्यांना लावणीकार केलं. मग काय ते छान छान गाणी अशी लिहिली, आपल्या महिलांचं वर्णन करणारी छबीदार असेल किंवा लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नकऱ्याचं असेल किंवा टुमदार गुणाची छान नवती भरजवान पुसारे आली कुठून. त्याच्यामध्ये आहे तलवार बिरवा चाललेली, पण ती सगळी रंगेल आणखीन नाचगाण्यांमध्ये अडकलेली होती. महात्मा फुले हे ग्रंथलेखक झाले होते. ज्या वयामध्ये तुम्ही 21व्या वर्षी शाळा कॉलेज सोडतात, त्या 21व्या वर्षी महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली 20 आणि पहिली मुलींची शाळा निघालेली आपला 1848 मध्ये. 21व्या वर्षी त्यांना दुःखाचं कारण कळलं की कोणाची शाळा काढावी, कशासाठी काढावी. ती सर्वांसाठी ह्या देशातली पहिली महिलांची शाळा, मुलींची शाळा ही महात्मा फुलेंनी काढलेली आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, विशेषतः पुरुषांना, की मला माझी आई किमान शिकलेली आहे आज काहीतरी, माझी बहीण तर ग्रॅज्युएट असेल, माझी मैत्रीण असेल ती शिकलेली आहे. शिकलेल्या बायका आपल्याला मिळतात ते महात्मा फुलेंमुळे, आणखीन सावित्रीबाई फुलेंमुळे. पहिली जी शिकणारी सावित्रीबाई फुले होती. आज तुम्ही महिला ज्या आहेत त्या ऑफिसर बनतात, खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा पुढे काय होणार आहेत ते. ऑफिसर नवरा असेल तर तो सांगतो की आज मला उशीर होणार आहे, कारण महारावांचं कर्ज जे आहे त्यांना शॉर्टकट सांगायचं आहे, तर मला हॉटेलमध्ये बसावं लागेल आणि मी 2-4 तासांनी येईल. पण महिला आहेत तर किती मोठं ऑफिसर झाल्या तरी कामाची वेळ संपल्यानंतरच घरी आलं पाहिजे. या हरामखोऱ्या आधी पहिलं तपास संपवायचे असतील तर ऑफिसर बनवा. तिला पण सांगायचं. माझ्याकडे माझी बहीण होती जी DYSP म्हणून रिटायर झाली. आमच्याकडे माझं संपादक म्हणून कोणी कधी आलं तरी आम्ही सांगायचो, आतमध्ये बसलेलो असलो तरी, की त्यांना सांगा आता वेळ नाही, उद्या या. पण हेच जर बहिणीच्या बाबतीत झालं, तिला भेटायला कोणतरी आला, जे आई वडील कोण मुलगा आला की आपण अडचणीत आहोत, आणि तिने जर चुकून सांगितलं मी आता खरंच थकलेली आहे, तर तू जरा जाऊन सांग की मी आता नाही आहे, त्या झोपलेल्या आहेत, तर आम्ही तिला सांगायचो तुझंच जाऊन तू सांग म्हणून. हे आजही होतं, अशाच पद्धतीने घडतं. ते जर मोडून काढायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे. आणि शिकण्यासाठी पहिली शिक्षिका कशी झाली, पहिली विद्यार्थिनी कशी झाली हे समजलं पाहिजे. आज लग्नाच्या बाजारात पटकन खपाव्या म्हणून सगळे त्या वधूवर सूचक मंडळामध्ये जा. आपली मुलगी कशी पाहिजे, तर शाळेत शिक्षिका पाहिजे. का दुपारची शाळा असेल तर 2 वेळेचं जेवण करून जाते ना, कारण संध्याकाळी तर जेवण सासऱ्याच्या घशामध्ये उतरतच नाही ना, कारण सुनेच्या हातचं चांगलं असतं. नवरा नालायक असेल तर ती बिचारी शिकवण्या घेते, आपलं कर्जबाजारीपणा काढते. म्हणून शिक्षिका पाहिजे, प्राध्यापिका पाहिजे, कारण ती मुलांच्या संगतीमध्ये जास्त वेळ असते. कारण डोक्यामध्ये कालकूट अजून भरलेलं आहे की विस्तवाच्या बाजूला लोण्याचा गोळा ठेवला की वितळतो. त्यामुळे इतरत्र कुठे गेली तर त्याच्यापेक्षा शिक्षक शिक्षिका झाली किंवा आपलं प्राध्यापिका झाली तर मुलाबाळांच्यात राहील, काय अडचण नाही आहे. पुन्हा मे महिन्याची सुट्टी मिळते पापड कुरड्या करायला, दिवाळीची सुट्टी मिळते 3 आठवडे करंज्या लाडू करायला. बाकीच्यांना मिळते का? फॉरेन्स 90 आपलं जे नर्स झालेल्या बाईला मिळते का? पोलीस ऑफिसर 10-12 तास ड्युट्या करतात, त्यांना सुट्ट्या असतात का? मग आपल्याला सुट्ट्यांना आपण जर सांगितलं जनगणना करा तर हे शिक्षक मंडळी सांगतात की नाही जाणार आम्ही. अरे तुम्ही गेला नाही जनगणना करायला तर आपली मुलं कशा पद्धतीने आणि कुठे राहतात हे कधी तुम्हाला कळणार. म्हणून जबरदस्ती करा म्हणून सांगितलं पाहिजे शिक्षकांना. ही परिस्थिती आहे. पण महात्मा फुले म्हणजे सावित्रीबाई फुले या देशातली पहिली शिक्षक
शिक्षिका म्हणजे शिक्षक होण्यासाठी सावित्रीबाई जात होत्या, विद्यार्थी होण्यासाठी जात होत्या, तेव्हा जाताना दुसरं एक लुगडं बकोटीला बांधून जायच्या. कारण जाताना त्यांच्या अंगावरती शेणगोळे दगडगोळे फेकून मारायचे, त्या रक्तबंबाळ व्हायच्या, त्यांचे कपडे खराब व्हायचे, त्या आडोशाला उभ्या राहायच्या, ते लुगडं बदलायच्या, साडी बदलायच्या आणि नंतर शिकायला आणि शिकवायला जायच्या. पहिली विद्यार्थिनी अशी झालेली आहे. ती लग्नाच्या बाजारात खपवण्यासाठी किंवा शाळा कॉलेजमध्ये फॅशन शो साठी नाही आहे. माझं मंगळसूत्र किती मोठं आहे, आणि माझ्या गळ्यात गंठन किती आहे, आणि बांगड्या किती आहेत, आणि काय आता किती आहेत ते नेलपॉलिश ह्याच्यासाठी नाही आहे.